पर्याय काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की भारतामध्ये शेकडो वर्षापासून ॲनिमल लवर्स हे संस्कृतीमध्ये आहे. आपण लहानपणापासून पूर्वी गायनं रोटी द्यायची, नंतर घ्यायच्या, पूर्वी कबूतरने दाणा टाकायच्या, नंतर जेवण करायच्या. हा एक प्रथा होती. आता मुंबईमध्ये या कारणाने लोकांना मेडिकल प्रॉब्लेम झाली, हा सत्य आहे. पण फक्त त्यासाठी झाली की त्याबरोबर पॉल्युशन आणि इतर कारण पण आहे, हा तोचचा विषय आहे. पण त्यामध्ये न जाता आत्ता जे माननीय हायकोर्टने निर्णय दिला आहे त्यामध्ये माझं असं मत आहे की महानगरपालिकाने थोडी यामध्ये काळजी घेतली पाहिजे असती. त्याने ते जे काही संस्था ॲनिमल लवर्स आहे किंवा ॲनिमलसाठी काम करत आहे त्याने पण विचारलं असता की काय त्या अल्टरनेटिव्ह होऊ शकता का. त्याने सरसकट बंद करून टाकला. आता आपण सर्व कबूतरखाने पाडले, तोडले, नंतर कबूतरांना अनाथ पण द्यायचा नाही, कोणाने दिला तर त्याच्यावर FIR होईल. याचा परिणाम असा झाला की ठिकठिकाणी कबूतर आता आपण मरण पावले दिसता. हा किती वेळ चालणार आहे, किती दिवस चालणार आहे, हा काय परमानंट आहेत का, हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. कबूतर नॉनव्हेज काही जेवण घेऊ शकत नाही, त्यानं कुठेही जाऊन काही घेऊ याचा अन्य पक्षी करता, पण कबूतर नाही. हा त्यांच्या एक प्रकृती आहे. तर काही काही मार्ग शोधावा लागेल. म्हणून मी आज सकाळी नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेलो होतो. तिथे मी नॅशनल पार्कमध्ये ओपन जागेमध्ये कबूतरखानाचा भूमिपूजन केला. माझ्याबरोबर आमचे तिथले पूर्व खासदार गोपाल शेट्टीजी, मनीषा चौधरीजी, संजय उपाध्यायजी सर्व काही होते. आणि माझं असं मत आहे की नॅशनल पार्क, आरे कॉलनी तिथे आपण जानवरांचं मुक्त विचरण आहे, तो ते कबुतरांचा पण तिथे कमीत कमी सुरू केला पाहिजे. त्याशिवाय जिथे लोकांचं वास्तव्य नाही आहे, असा कमी वास्तव्य आहे, रेसकोर्स आहे, BKC आहे, आता त्या कोस्टल रोडमध्ये मोठे मोठे गार्डन निर्माण झाले, तिथे पण हा पर्याय व्यवस्था केली पाहिजे जोपर्यंत यांचा फायनल काय रिझल्ट होत नाही. असा आपण सरसकट निर्णय करून टाकला आणि त्याने परमानंट करून टाकला तो पूर्ण देशामध्ये हा सुरू होईल. एक नवीन अननेसेसरीची कंट्रोवर्सी सुरू होईल. त्यानं काही मार्ग काढला पाहिजे, हा मताचा मी आहे. म्हणून मी ह्या प्रयत्नासाठी आज माननीय MCGMचे म्हणजे महानगरपालिकाचे आयुक्ताने पत्र लिहिलं. त्याने मी सर्व सूचना दिली आहे. 2-3 दिवसानंतर मी सर्व लोकांना घेऊन त्याने भेटणार पण आहे. या ज्या जागा तुम्ही निश्चित केलेल्या आहेत त्या ठिकाणी प्राणी पक्षी यांच्यासोबत जगणं सर्वसामान्यांना शक्य होणार आहे, कारण मुंबईमध्ये अनेक नवीन डेव्हलपमेंट होणारे हे सगळे एरिया आपण प्रामुख्याने पाहतोय. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही केव्हा जाऊन भेटणार आहात आणि कशा पद्धतीचं रिसर्च यामध्ये आहे? मी एक वेळा पालिकाच्या अधिकाऱ्याने भेटलो, कमिशनरची भेट घेतली होती. त्यानंतर कोर्टाचा अजून नवीन निर्णय आला. मी जे जगे 3-4 सूचित आहे त्यामध्ये लोकांच्या वास्तव्य नाही आहे. त्यामध्ये असं आहे की ते कबूतरचे आपण मेडिकल ॲनालिसिस केला तर ते काही 5 किलोमीटर जाऊन आपली वीट टाकता असा नाही आहे. त्याची सर्व एक लिमिटेशन आहे. ने कुठेही आपण हे जे 4-5 जगे मी सुचवली आहे की लोक सुचवत आहे ते एक त्याशिवाय पर्याय पण नाही ना. ते नॉनव्हेज घेत नाही, त्याचा करणार काय? घरामध्ये आपण त्याने येऊ देणार नाही, बाहेर त्याने आपण दाणा देऊ शकत नाही, तर होणार काय? ते आता आज जे सकाळी आपण बघितला की मोठी संख्यामध्ये कबूतर मुंबईची सडकावर मरण पावले, हा काय चांगली गोष्ट आहेत का? त्यांच्या पण मार्ग काढला पाहिजे. सर्वांना जीवनाचा अधिकार आहे, मनुष्याना आहे. पण त्यासाठी आपण जनावरांसाठी त्याने मारून टाकला असा निर्णय काय केला की असा काही आदेश काढला तर हा योग्य राहील का, हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. कुठेतरी याला राजकीय वळण दिलं गेलं का? कारण आगामी ह्या सगळ्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने वळण दिलं गेलं, तुमचं काय वाटतं? नाही, असं आहे की निवडणुका तर आपल्या देशामध्ये लगेच प्रत्येक वर्षामध्ये काय ना काय निवडणूक असते, तर त्या निवडणुकाचा काय संबंध नाही आहे. हा एक विधान परिषदमध्ये प्रश्न आला होता, त्यामध्ये त्याने जवाबमध्ये काय एक आदेश देऊन टाकला आणि कमिशनरने लगेच ते आदेशचं पालन केला. कोणी कोर्टामध्ये गेला, कोर्टाने अजून स्ट्रक्चर पास केले. हा असा सर्व काही झाला, हा काही पूर्व प्लॅन नव्हता. पण आज काही जी रॅली निघाल्या, शांत रॅली, त्याच्यामध्ये काही राजकीय व्यक्ती पाहायला मिळाल्या ज्यांनी
ज्या प्रकारे नारे दिलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे घोषणा दिलेल्या आहेत की जो जीव दया की बात करेगा वही बीएमसी पे राज करेगा, तर याच्याशी पण तुम्ही सहमत आहात का? अशा प्रकारच्या नाही, असा हा जीव द्यायचा प्रश्न नाही आहे. असा आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये सर्वांना जगायचा अधिकार आहे, पण त्याबरोबर जानवरांना पण जगण्याचा अधिकार आहे. कोणाला पण काय जेवण देणार नाही त्यासाठी ते मरण पावलं तरी चालेल असा कानूनमध्ये पण नाही आहे. तर कारण काही मार्ग काढावा लागेल. मी एक मार्ग सुचवला आहे. मला हा विश्वास आहे की सरकारनं माननीय न्याय यावर योग्य निर्णय करतील. सर, जितेंद्र आव्हाड संदर्भात एक वक्तव्य समोर येतोय की सनातन धर्माला घेऊन त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पण राज्याभिषेक थांबवण्याचा प्रयत्न याच सणात त्यांनी केला होता आणि बाबासाहेबांनी सुद्धा याच सनातनाच्या विरोधात जाऊन वेगळ्या धर्माची दीक्षा घेतली होती. अशा प्रकारे बघताय वक्तव्याला? हा भारताचे दुर्भाग्य आहे की असे लोक भारतामध्ये जनप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. हा सनातन धर्माचा देश आहे. भारताच्या ज्यावेळी विभाजन झाला होता त्यावेळी धर्माच्या आधारावर विभाजन झाला होता. त्याने पाकिस्तान मिळाला, आमच्या तुमच्यासाठी हिंदुस्थान राहिला. आता ते आपण सर्व धर्म संभावनाचा आपण विचार मानतो, पण त्यामध्ये हिंदू धर्मावर लगातार आक्रमण करणं हा काही लोकांची फॅशन झाली आहे. त्यामध्ये माननीय जितेंद्र आव्हाड साहेब पण नंबर 1 आहे. सर, कबूतर खटकाने हिंदीमध्ये सांगा. तुम्ही पत्र महापालिका आयुक्तांना दिले. सैकड़ों सालों से भारत के अंदर कबूतर को दाना देना, गाय को अनाज खिलाना, रोटी खिलाना ये संस्कृति प्रथा रही है. और भारत के कानून में जानवरों को भी जीने का अधिकार है. और भारत का कानून ये भी कहता है कि किसी को भी आप भूख से मार नहीं सकते हो. ऐसी परिस्थिति के अंदर विधान परिषद में किसी ने एक सवाल उठाया, उसमें एक आदेश हुआ और सारे कबूतर खाने तोड़ दिए गए. बाद में माननीय हाईकोर्ट ने भी उसके ऊपर से मोहर लगा दी और जो कोई कबूतर को दाना डालेगा उस पर FIR करो. ये सारा मेरे हिसाब से कहीं ना कहीं इसके ऊपर पुनर्विचार होना चाहिए. कबूतर केवल क्या मुंबई के अंदर हैं, कबूतर भारत में नहीं है, लंदन में भी कबूतर हैं, अमेरिका में भी कबूतर हैं. कहीं पर कोई तूफ़ान नहीं है, तो मुंबई के अंदर इतना बड़ा तूफ़ान क्यों खड़ा हो गया? ठीक है, लोगों के जीवन की रक्षा सर्वोपरि होनी चाहिए. उसके कारण यदि कोई बीमारी होती है तो उसके बारे में अतिशय ध्यान रखना चाहिए, पर इसके बारे में कोई अल्टरनेटिव व्यवस्था यदि हो सकती है तो वो भी करनी चाहिए. इसको लेकर मैंने आज सुझाया कि जहाँ पर मनुष्य का वास्तव्य कम है, जैसे कि रेस कोर्स है, BKC है, नेशनल पार्क है, आर्य कॉलोनी है, ऐसी जगह के ऊपर आप कबूतर खाने बनाइए जब तक कि इसके बारे में परमानेंट कोई कमेटी बना के सॉल्यूशन नहीं निकलता. और इसके बारे में मैंने आज आयुक्त को पत्र लिखा है और मैं आयुक्त से अगले वीक में जाकर इसके बारे में मिलने वाला हूँ. जितेंद्र आव्हाड के बारे में सर क्या कहेंगे जो सनातन धर्म के बारे में उन्होंने वक्तव्य किया? सत्य यह है कि भारत का विभाजन इस आधार पर हुआ था कि उनका पाकिस्तान हमारा हिंदुस्तान. उसके बाद में भी हम सर्वधर्म समभाव के नाते सबको संभाल कर चले और उसका रिजल्ट क्या निकला, हमारी पॉपुलेशन पाकिस्तान में क्या हो गई और उनकी पॉपुलेशन भारत में क्या हो गई. मैं उस विवाद में नहीं जाना चाहता हूँ, पर भारत के अंदर रहकर कोई सनातन धर्म के ऊपर चोट करेगा तो भारत का स्वाभिमान, भारत का मन उसको कभी स्वीकार करेगा नहीं. और दुर्भाग्य है कि ऐसे लोग भारत के अंदर हैं और वो जनप्रतिनिधि बनकर चुनकर भी आते हैं. जितेंद्र आव्हाड जी उसमें नंबर 1 हैं. कब ये बंद होंगे और कब उसके बारे में उनको सबक मिलेगा, भगवान को मालूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.